तर जय श्रीराम भावांनो, तुम्ही म्हणताला की एवढं नटून कुठं चाललाय? तर भावांनो, आज आमच्या डोंगरावरची यात्रा होती, त्यामुळे मी शहाजी चाललेलो डोंगरावरच्या यात्रेला. मी आवरच तर तेवढ्या शहाजी पण आला होता. मग काय 4 दिवशी जाऊन गाडीवर बसलो, तिथनं लागलो डांबरीला. बघा मित्रांनो, लांब डोंगर दिसत आहे. त्या डोंगरावर मला आणि शहाजीला जायचं होतं. कधी एकदा डोंगरावर जातोय असं आम्हाला दोघांना वाटत होतं. कसं बसं करून डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. एवढी गर्दी होती गाड्यांची. गर्दी बघून शहाजीने इकडे 2 आईस्क्रीम घेतलं. एवढ्या गरमीच्या वातावरणात आईस्क्रीम खायची मजाच वेगळी होती. आईस्क्रीम खात खात एवढ्या तर वर आलो. वर बघितलं तर अजून लय उंचावर जायचं होतं आम्हाला. तेवढ्यातच आमच्या दोघांची इथे जिरायला लागली. मगाच्या दरनं आईस्क्रीम होतं म्हणून काय वाटलं नाही, तरी पण काय नाही, दोघांनी वड काढली निबार. फायनली मंदिरात पोहोचलो आम्ही. मंदिरात गर्दी एवढी होती की विचारूच नका. तरी पण गर्दीत शिरून अंबाबाईचं दर्शन घेतलं. तेवढ्यात शहाजी पण कसा बसा शिरला आणि त्यानं पण दर्शन घेतलं. सगळं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो खाल्ल्या देवळाकडे. तेवढ्यात शहाजी म्हणला 2 मिनिटं थांबूया. मग काय असं वाऱ्याला लागलो मी. तेवढ्या तिथल्या दादानं आम्हाला दोघांना ओळखलं. मग आम्ही त्यांच्याजवळ गेलो. त्याने म्हणले आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घ्या. मग काय भावाने खतरनाक अशी पोच दिली. यांना भेटून आम्हाला खूप भारी वाटलं. तेवढ्यात आम्हाला हिगडी दिसला खालने येताना. एवढी मोठी वाट असताना हिगडी डोंगराच्या मधूनच येत होता. तेव्हा आम्हाला वाटायला लागलं आम्ही पण तसं आलो असतं तर लय भारी झालं असतं. तेवढ्यात शहाजी म्हणलं चला आपण जाऊ, थांबून काय उपयोग नाही. त्यात अजून भुका पण लय लागलेल्या. शहाजी म्हणला बेळ खाऊया. मग काय त्या मंदिरात दर्शन घेतलं आणि आम्ही आलो डायरेक्ट बेळ खायला. फटाफट शहाजीने बेळ घेतली. भावांना भुका एवढ्या लागल्या होत्या की बिना चमच्याचं बुकना उडवला आम्ही दोघांनी. बेळ खाऊन झाल्यावर शहाजीला म्हणलं अजून काहीतरी घे, जाता जाता खाऊया. मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे घरी. फोन घेतला आम्ही आता शेव. आता घरी जाऊन नुसतं दणका उडवाय. तर मित्रांनो, हा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका.